राहुरी तालुक्यातील कनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण सोहळ्यासाठी निवासा आरपीआयची तयारी बैठक निवासा फाटा येथील इरिगेशन कॉलनी येथे झाडाखाली संपन्न। राहुरी तालुक्यातील कनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भव्य अनावरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निवासा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयच्या वतीने तयारी बैठक उत्साहात पार पडली। दिनांक मे 14 रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख उपस्थिती म्हणून येणार असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। बैठकीस आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात प्रमुख उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, कार्यकर्त्यांची जबाबदारी तसेच नागरिकांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी बोलताना सुरेंद्र थोरात यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे। समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले। कनगर येथील या अनावरण सोहळ्यास राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार प्राजक्ता तनपुरे तसेच आमदार अक्षय करडिले यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। या बैठकीला आरपीआय पदाधिकारी, तालुका अध्यक्ष सुशील धायजे, जिल्हा सरचिटणीस संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते दयानंद खिलारी, सुरेश गायकवाड, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष पाक्कू कांबळे, आरपीआय तालुका उपाध्यक्ष साईनाथ शिरसाट, ज्येष्ठ नेते आबा बर्वे, ज्येष्ठ नेते बबलू साळवे, आरपीआय संपर्क प्रमुख विजय राजगुरू, युवा नेते नितीन भालेराव, युवा तालुका अध्यक्ष स्वप्नील सोनकांबळे, युवा संघटक विकास साठे, संघटक माऊली गोरे, सागर हिवाळे, समाधान वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोरडे, सागर शिरसाट, अविनाश आढागळे, पाऊलस राजगुरू, नितीन साठे, अशोक राजगुरू, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब केदारे, सहकार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील खंडागळे मामा व अनेक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी थोरात व आरपीआयचे नेवासा तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते नेवासा येथे जमा झाले आहे। तरी आज काय संदर्भात ते जमा झाले आहे तरी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। तरी सुरेंद्रजी, आज आपली इथं बैठक झाली नेवासा फाटा येथे, तरी आपण काय सांगाल आज? देशाचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब राहुरी तालुक्यामध्ये कनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी, तसेच त्यांच्यासोबत पालकमंत्री आमदार विखे साहेब, माजी आमदार, माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे आणि आता ते नवनिर्वाचित आमदार झाले अक्षय करडिले यांच्या उपस्थित आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे। आणि या कार्यक्रमाचं माध्यम हे आहे की नव्याने तिसऱ्यांदा राज्यसभेत आठवले साहेबांची निवड झाली आणि त्यांचा सत्कार जिल्ह्याच्या वतीने आम्ही ठेवला आहे। असा हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज नेवासा तालुक्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हेच आवाहन केलं की नेवासा तालुक्यातून होता येईल तेवढं जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण या कार्यक्रमाला येण्याचं आम्ही आवाहन केलं आहे। तरी नेवासा तालुक्यातील तेलकुळगाव येथे काही दिवसापूर्वी घटना घडली होती की बाबासाहेबांचा पुतळा तिथून हटवण्यात आला होता, तरी त्या बाबतीत आपण काय सांगाल? त्या पुतळा हटवण्याचं कारण असं आहे की त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी त्याच गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवला आहे आणि नंतर 14 एप्रिलला काही आमच्या लोकांनी, दलित समाजाच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवला आहे, परंतु प्रशासनाने बाबासाहेबचा पुतळा तिथून हटवला आहे। आता आम्ही प्रशासनाला मागणी केली, गेली 1 महिन्यापासून तेलकुळगावच्या लोकांसोबत आम्ही एसपी ऑफिसला भेटलो, कलेक्टरला भेटलो की बाबासाहेबच्या पुतळा आम्हाला ते बसवायचं आहे। किंवा मग आम्ही त्यांना पर्याय ठेवला की जोपर्यंत दोन्ही पुतळ्याला परवानगी येत नाही तोपर्यंत मग दोन्ही पुतळे त्या ठिकाणी ठेवा आणि दोन्ही पुतळे बसवा। शिवाजी महाराज आपलं प्रेरणास्थान आहे, परंतु एकाला न्याय आणि एकावर अन्याय असं करू नका। आम्ही असं आम्हाला एसपी साहेबांनी आव्हान दिलं की आम्ही 100% तुम्हाला न्याय देऊ। या यात्रेनिमित्त 14 तारखेच्या आपण काय संदेश देणार नेवासा तालुक्यातील जनतेला? संदेश हा चालले का आठवले साहेब या तिसऱ्यांदा लोकसभेत गेली अनेक वर्षापासून पेंधातोळीपासून खेड्यापाड्यामध्ये फिरून आठवले साहेबांनी गोरगरीब लोकांना न्याय दिलाय। आठवले साहेबांमुळे ग्रामीण भागाला संघटन वाढलेलं आहे आणि फार संघर्ष करून तो नेता मोठा झालाय आणि त्याच्यामुळे आज गावगावमध्ये आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत तर आम्ही सन्मान करतो आणि म्हणून त्यांना सत्कार सोहळा आम्ही ठेवला आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पण अनावरण सोहळा आहे, म्हणून जास्तीत जास्त लोकसंख्येने यावं हेच आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन केलं। आपण काय सांगाल? राहुरी तालुका येथे कनगर गाव या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम उपस्थित करण्यात आला आहे आणि नेवासा तालुक्याच्या वतीनं मी सांगू इच्छितो की सर्व कार्यकर्त्यांना, कारण सुरेंद्र भाऊ यांची आपल्याला मोठी ताकद वाढायची आहे, कारण नगर जिल्ह्यामध्ये सुरेंद्र भाऊ हे एकमेव नेता आहे का ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो, कारण त्या ठिकाणी एक एवढा मोठा नेता आहे की सुरेंद्र भाऊ त्या ठिकाणी धावून जातात। कारण तेलकुळगावला मध्ये एक पुतळ्याची विटामण आली, तिथं सुरेंद्र भाऊ पोलीस स्टेशनला गेले, त्या लवकर गुन्हे दाखल करे, कारण रिपब्लिकन पक्षाची ताकद सुरेंद्र भाऊच्या माध्यमातून वाढत आहे।
हे होते आपल्यासोबत RPIचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रजी थोरात तसेच RPIचे कार्यकर्ते व पदाधिकारी. महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.